नमस्कार, मी अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत लिंबाच्या पानांपासूनसाठी खरंच लिंबाच्या पानांपासून आपण हा चहा बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या इथे मी 1.5 चमचा साखर घेतलेली आहे. 2 कप मी इथे चहा करत आहे. त्यासाठी गोड लिंबाचे आपले जे पानं असतात ते इथे 2 घेतलेले आहेत. तुम्ही जास्त पण घेऊ शकता. अर्धा चमचा मी सुंठ पावडर घेतलेली आहे. ही मी घरी खिसून बनवलेली आहे. त्याचबरोबर मी 1.5 चमचा चहापत्ती घेतलेली आहे. चहापत्ती कुठलीही घेऊ शकता. त्याचबरोबर 5 ते 6 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि तुळशीची पानंही मी घेतलेली आहे. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चहापत्ती, घरीच बनवलेली सुंठ, त्याचबरोबर तुळशीचे पानं, गोड लिंबाची पानं आणि पुदिन्याचे पाने मी बारीक चिरून यामध्ये घालत आहे. त्याचबरोबर सोबत मी साखर पण घालणार आहे. साखरेसोबत आपण गूळ पण घालू शकता, पण हा गूळ आपल्याला पूर्ण चहा बनवणं झाल्यानंतर टाकायचा आहे, कारण गूळ घातल्यावरती बऱ्याच वेळेला चहा फुटण्याची शक्यता असते. तर बघू शकता चहाला छान उकळी येत आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे. तर ही एक पारंपरिक पद्धत आहे. असा चहा अगदी फ्रेश आणि ताजेपणा देण्यासाठी पूर्वीचे शेतात काम करणारे लोक त्यांच्याकडे कुठलंही साहित्य उपलब्ध नसायचं, तर अशा वेळेला हा शेतातील लिंबांची पानं तोडून असा चहा बनवला जायचा. छान उकळला की तो आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केला की लगेच आपल्याला त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे. असं केल्याने काय होतं की चहाचा स्वाद आणखीन छान येतो आणि एक चहाला दम मिळतो. तर मी आता झाकण काढून चहा गाळून घेत आहे. सोबतच आपल्याला याच्यासोबत बिस्किट सर्व करायचे आहेत. असा चहा करून बघा, कसा झाला सांगायला विसरू नका. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चहा कसा झाला हेही नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.